Problem number 19. An air bubble of radius 0.2 millimeter is situated just below the water surface. Calculate the gauge pressure. Surface tension of water is 7.2 into 10 to the power minus 2 Newton per meter. ओके, आपल्याला याच्यात गेज प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. गिवन डाटा आपण अगोदर घेऊया. गिवन दिलेला आहे त्यात फर्स्ट वन असेल तो आहे रेडियस. रेडियस डिनोट करतो मी आर ने. आर इज इक्वल टू 0.2 मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. तो मी मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतला तर ते होईल 0.2 मिली म्हणजे 10 टू दी पॉवर आपण म्हणतोय -3 मीटर. ओके, नेक्स्ट सरफेस टेन्शन दिलेलं आहे आणि ते सरफेस टेन्शन आपण लिहितोय टी इज इक्वल टू 7.2 इंटू 10 टू दी पॉवर -2 न्यूटन पर मीटर. इथं फाइंड आउट जे काय करायचं आहे ते गेज प्रेशर आहे. गेज प्रेशर किंवा आपण एक्सेस प्रेशर जरी म्हटलं तरी गेज प्रेशर इज इक्वल टू, आता इथं जो काय बबल फॉर्म होतो तो एअर बबल फॉर्म होतोय आणि तो इनसाइड द लिक्विड बिलो द सरफेस म्हटलेलं आहे त्यांनी कुठेतरी सिच्युएटेड बिलो द वॉटर सरफेस. म्हणजे इथं जे काय एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल तो फॉर्म्युला असेल 2T/R. आता याच्यात आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात, आन्सर आपल्याला मिळून जाईल. सोल्युशन मी इकडे लिहितो. फॉर्म्युला आहे 2T/R. व्हॅल्यू मी पुट केल्या तर 2 इंटू टी दिलेला आहे 7.2 इंटू 10 टू दी पॉवर -2 डिवायडेड बाय आर 0.2 इंटू 10 टू दी पॉवर -3 मीटर. ओके, हे सॉल्व केल्यानंतर आन्सर जे येईल ते आन्सर असं काहीतरी मिळत असेल 72 इंटू 10 टू दी पॉवर -2 इंटू 10 टू दी पॉवर +3. हे सॉल्व कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल 72 इंटू 10 टू दी पॉवर 1. हे जर मी फिगरमध्ये जर लिहिलं 10 टू दी पॉवर कन्वर्ट करून टाकली तर आन्सर जे येईल ते असेल 720. आपण गेज प्रेशर फाइंड आउट करतोय. ओके, गेज प्रेशर आहे म्हणजे युनिट मी देईन त्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हे फायनल आन्सर असेल प्रॉब्लेम नंबर 19. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 20. 27 droplets of water each of radius. आता 27 droplets of water each of radius given आहे 0.1 मिलीमीटर कोलेस इंटू अ सिंगल ड्रॉप. कोलेस म्हणजे एकत्र येणे. ओके, हा वर्ड म्हणजे ते 27 ड्रॉप जे आहेत ते एकत्र येऊन एक सिंगल ड्रॉप फॉर्म करतात. फाइंड द चेंज in surface energy and surface tension of water is 0.72 न्यूटन पर मीटर. ओके, गिवन डाटा आपण पाहिला तर बघा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. गिवन डाटा आपण सांगतोय रेडियस R इज इक्वल टू 0.1 मिलीमीटर. आता मिलीमीटर आहे म्हणजे कन्वर्ट करून घेतलं तर हे होईल 0.1 इंटू 10 टू दी पॉवर -3 मीटर. नेक्स्ट क्वांटिटी जी दिलेली आहे ते सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू मी लिहितोय 0.072 न्यूटन पर मीटर.
आता हा जो आर मी घेतलेला आहे रेडियस म्हणतोय आपण तो रेडियस इथं ते काय सांगतात बघा 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ईच ऑफ रेडियस म्हणजे जे काही 27 ड्रॉप्स होते स्मॉल स्मॉल त्यांचा रेडियस आपण स्मॉल आर कन्सिडर करतोय आणि त्याच्यापासून जो नवीन सिंगल ड्रॉप फॉर्म होईल इथं दिलेलं आहे सिंगल ड्रॉप त्याचा जो रेडियस आहे तो रेडियस मी कन्सिडर करतो कॅपिटल आर मग ते पण मी इथं लिहून टाकतो लेट capital R be the radius of single drop. ओके मी तर कॅपिटल आर त्याचा रेडियस कन्सिडर केलेला आहे. आता हे काही 27 जे ड्रॉपलेट आहेत ते एकत्र येऊन जो एक ड्रॉप तयार करताय याच्यात आपल्याला हे समजतं की वॉटरचा म्हणजे जे काही वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यापासून एक सिंगल ड्रॉप होतोय त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड रिमेन्स कॉन्स्टंट म्हणतो. मग व्हॉल्यूम ऑफ लिक्विड रिमेन्स कॉन्स्टंट असं जर मी म्हणत असेल तर मी इक्वेशन लिहू शकतो. तर इक्वेशन काय असेल बघा व्हॉल्यूम of 27 droplet is equal to volume of single drop. मी हे काय लिहितोय कारण या 27 ड्रॉप पासूनच एक सिंगल ड्रॉप तयार होतोय म्हणून मला ते इक्वेशन मध्ये लिहिता येईल. आता जो काय व्हॉल्यूम ड्रॉपचा व्हॉल्यूम तयार होतो तो व्हॉल्यूम आपण स्पेरिकल कन्सिडर करतो त्याप्रमाणे आता हे जे काही व्हॉल्यूम असतील त्याला मी इक्वेशन मध्ये लिहिणार असेल तर ते इक्वेशन होईल 4/3 पाय ड्रॉपलेट आहे म्हणून मी स्मॉल आर त्याचा क्यूब लिहितोय आणि याला मल्टिप्लाय करून टाकतोय 27 ने कारण का 27 ड्रॉपलेट्स फॉर्म होताना आपल्या इथं पाहायला मिळत आहेत. ओके इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हा जो आर आहे तो कॅपिटल आर मी इथं लिहिलेला आहे. याच्यात कॅन्सलेशन पण दिसेल तुम्हाला बघा हा 4/3 आणि इकडचं 4/3 पाय कॅन्सल झालेलं आपल्याला दिसेल. इक्वेशन जे काय मिळेल ते इक्वेशन काय मिळेल 27 आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब. याच्यावरून जर मी कॅपिटल आर साठी इक्वेशन जर क्रिएट केलं तर कॅपिटल आर साठीचं इक्वेशन जे मला मिळेल ते असेल म्हणजे क्यूब रूट घेतोय सरळ सरळ आर इज इक्वल टू 3r. ओके बघा आर क्यूबचा क्यूब रूट घेतला मी तर ते आर इज इक्वल टू 3r हे इक्वेशन मला मिळालेलं असेल. नेक्स्ट मी काय करतो आता जसं आपण म्हटलं की व्हॉल्यूम चेंज होणार नाही तसा एरिया चेंज होईल कारण तुम्ही 27 ड्रॉपलेट पासून एक ड्रॉप जर फॉर्म करत असाल तर तुमचा एरिया डिक्रीज झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मी काय करतो पहिल्यांदा सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉप लिहितो. मग तो जो असेल तो असेल सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट. ते इक्वेशन मध्ये लिहायचं असेल तर त्याचा एरिया आता हा 27 साठी आहे म्हणून मला 27 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 27 इंटू मला लिहावं लागेल ब्रॅकेटमध्ये 4 पाय आणि बघा आर मी परत स्मॉल लिहितोय आर स्क्वेअर एरिया लिहितोय हा मी. नेक्स्ट लिहिणार आहे मी ते सरफेस एरिया ऑफ अ सिंगल ड्रॉप. सिंगल ड्रॉपसाठी इथं मला लिहिताना आर फक्त चेंज करावं लागेल म्हणजे इक्वेशन काय राहील 4 पाय आर स्क्वेअर एवढंच इक्वेशन असेल. मग आता चेंज इन एरिया किंवा डिक्रीज इन सरफेस एरिया जर मी लिहिला तर बघा इथं मी इक्वेशन लिहितो आता डिक्रीज इन सरफेस एरिया
तो जो लिहायचा आहे तो डिक्रीज मी म्हणजे हा जास्त असेल इक्वेशन, मी याला जर म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 2, तर इक्वेशन नंबर 1 कडे जर पाहिलं तर तो सरफेस एरिया जास्त आहे. म्हणजे डिक्रीज जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेन, 27 इंटू ब्रॅकेट 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर, जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू होती, मोठी व्हॅल्यू होती, त्यातून मी सिंगल ड्रॉपची जी व्हॅल्यू आहे ती मायनस करतोय. ठीक आहे. आता याच्यात मला हे काही गोष्टी याच्यात कॉमन दिसतील बघा. मी समजा यातून 4 पाय जर कॉमन घेतलं तर इक्वेशन मध्ये काय राहते बघा, 4 पाय कॉमन जर घेतलं तर इथं राहील 27 आर स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर. ओके. आता इथला जो आर आहे तो आर आपल्याला इकडून रिप्लेस करायचा आहे. हा जो आर आहे तो इथून रिप्लेस करता येईल बघा. आर इज इक्वल टू 3R, हे समजलं पाहिजे सगळ्यांना. कॅपिटल आरला आपण कुठून रिप्लेस करतोय तर या अगोदरच्या व्हॉल्यूमच्या ह्याच्यातून रिप्लेस करणार आहोत. म्हणजे इक्वेशन काय होईल बघा, 4 पाय इंटू 27 आर स्क्वेअर मायनस 3R ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर जर केला तर त्याचं इक्वेशन मिळेल मला 4 पाय इंटू ब्रॅकेट 27 आर स्क्वेअर मायनस 9R स्क्वेअर. ओके. आता हे आर स्क्वेअरमध्ये आलेलं आहे म्हणजे मला इथं सबट्रॅक्ट करता येईल. 27 मधून 9 जर आपण सबट्रॅक्ट केले तर इक्वेशन आपल्याला मिळेल त्यात असेल ते 18, म्हणजे आपल्याला हे मिळेल 18R स्क्वेअर. बरोबर. आता फक्त काय करायचं तर व्हॅल्यू पुट करायच्यात. कशा व्हॅल्यू पुट करायच्यात तर हे असेल 4 इंटू पायची व्हॅल्यू आपण लिहितो 3.14 इंटू 18 इंटू आर स्क्वेअर. आर दिलेलं आहे बघा आपल्याला. आरची व्हॅल्यू आहे आपली 0.1 इंटू 10 टू दी पॉवर -3 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जे काय मिळणार आहे ते डिक्रीज इन एरिया आहे. त्याला आपण DA वगैरे आपण फॉर्म्युल्यात म्हटलेलं होतं. ओके. हा डिक्रीज इन एरिया जो असेल तो आपल्याला इथं फाइंड आउट नाही करायचा. आपल्याला फाइंड आउट करायची सरफेस एनर्जी. आता सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये एक रिलेशन आपण फाइंड आउट केलेलं होतं. ते रिलेशन आपण लिहितो तो म्हणजे सरफेस टेन्शन T इज इक्वल टू रिलेशन लिहितो तो dW/dA असं रिलेशन लिहिलेलं होतं. आता आपल्याला सरफेस एनर्जीसाठी रिलेशन लिहायचं आहे, म्हणजेच वर्क डन जे झालेलं असेल ते, म्हणजे बबल आहे त्या बबलचं तुम्ही सिंगल ड्रॉप तयार करतायत त्यासाठी जे वर्क डन केलेलं असेल ते वर्क डन त्या सिंगल ड्रॉपमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर्ड झालेलं असेल. म्हणून इथे इक्वेशन क्रिएट करत असताना इक्वेशन कोणासाठी करेन मी, dW इज इक्वल टू T इंटू DA. ओके. मग या इक्वेशनला मी म्हणेल सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू डिक्रीज इन सरफेस एरिया, आणि मग मी ते इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ते मला इक्वेशन असं लिहावं लागेल, द एनर्जी रिलीज्ड इज इक्वल टू सरफेस टेन्शन into decrease in surface area. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे बघा, 0.072 ही गिवन व्हॅल्यू आहे, न्यूटन पर मीटर म्हणतात ते, इंटू डिक्रीज इन एरिया DA आत्ता जो आपण फाइंड आउट केलेला होता तो व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची 0.072 इंटू 4 इंटू 3.14 इंटू 18 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर होतं 0.1 इंटू 10 टू दी पॉवर -3 स्क्वेअर. हा पण आत्ताच फाइंड आउट केलेला आहे. याचा आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेट करून मला
सांगायचं आहे. ते आन्सर येत आहे 1.628 इंटू 10⁻⁻7 एनर्जी फाइंड आउट करतोय आपण. ही एनर्जी आहे त्यामुळे मी याचं युनिट जे असेल ते युनिट देईन जूल. ओके, हे प्रॉब्लेम नंबर 20चं आन्सर आपल्याला इथं मिळेल. आता हा 20 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला थोडासा परत बघावा लागेल, कारण सेकंड प्रॉब्लेम याच्यानंतर जो आहे 21 नंबरचा सेम प्रॉब्लेम आहे, फक्त अपोजिट प्रोसेस असेल याच्यात. आता इथं काय होत होतं, 27 ड्रॉपलेटचा मिळून एक ड्रॉप फॉर्म होत होता आणि त्या 27 ड्रॉपचा रेडियस दिला होता आणि सिंगल ड्रॉप जो फॉर्म होता त्याचा रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर करून असं सांगितलं होतं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो, हे इक्वेशन वाईज. आणि डिक्रीज इन सरफेस एरिया म्हणजे सरफेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स आणि सरफेस एरिया ऑफ सिंगल ड्रॉपलेट ह्याच्यातून आपण हे मायनस केलं, आपल्याला डिक्रीज इन सरफेस एरिया मिळाला आणि सरफेस एनर्जी फाइंड आउट केली. सिमिलर प्रॉब्लेम आपल्याला नेक्स्ट मिळेल तो बघा. ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस. ओके, मर्क्युरीचा रेडियस त्यांनी दिलेला आहे 0.2. मी तर अंडरलाईन करूनच ठेवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हा ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर इज ब्रोकन. आता एक सिंगल ड्रॉप होता तो ब्रोकन झालेला आहे. तो किती ह्याच्यात झालेला आहे तर 8 ड्रॉपलेट्समध्ये जातो ऑफ सेम साईज. फाइंड द वर्क डन. ओके, फाइंड द वर्क डन इफ द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज 435.5 डाइन पर सेंटीमीटर. आता तुम्हाला इथे सगळं कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. डाइन पर सेंटीमीटर दिलेले, हे सेंटीमीटर दिलेले, नाही केलं तरी चालेल, केलं तरी चालेल. ठीक आहे. आता याच्यात काय करायचं आहे तर तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल अगोदरच्या प्रॉब्लेमवरून. अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये 27 ड्रॉप्स होते, त्याचा एक सिंगल ड्रॉप झालेला आहे. इथं प्रोसेस उलटी आहे. एक मर्क्युरीचा एक सिंगल ड्रॉप आहे, त्याच्यापासून 8 ड्रॉपलेट तयार होत आहेत. म्हणजे तुम्हाला इथं परत व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट त्या इक्वेशन प्रमाणे पहिल्यांदा तुम्ही व्हॉल्यूम फाइंड आउट करून घ्याल. तो व्हॉल्यूममध्ये तुम्हाला एक स्मॉल आरचं काहीतरी इक्वेशन मिळेल. त्या स्मॉल आरचं इक्वेशन तुम्हाला पुढे यूज करावं लागेल. जसं मगाच्या प्रॉब्लेममध्ये डिक्रीज इन सरफेस एरिया म्हटलं होतं, तसं इथं काय म्हणावं लागेल, इन्क्रीज इन सरफेस एरिया तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. तो इन्क्रीज परत आपल्याला ते सरफेस एरियाचं इक्वेशन माहिती आहे, 4πr² आणि 4πR². आता ह्याच्यात स्मॉल जे आहे त्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल फक्त. म्हणजे इक्वेशन जे काय मिळेल, नाही 4π इथं आर नको, जे काय सरफेस एरियाचं इक्वेशन आहे ते 4π² आणि 4πR². आता याच्यात तुम्हाला 8 ने कुठेतरी मल्टिप्लाय करावा लागेल आणि तो जो काय इन्क्रीज असेल तो इन्क्रीज इन एरिया तुम्हाला इथं फाइंड आउट होईल. एरिया इन्क्रीज फाइंड आउट झालं की आपल्याला सरफेस वर्क डन जे काही ते एनर्जी स्टोअर्ड मध्येच असतं. म्हणजे एनर्जी रिलीज आपण जो फॉर्म्युला मागाशी लिहिलेला होता तोच वर्क डन साठी पण आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल. मग तो पण फॉर्म्युला तुम्ही इथं घेऊन जो काय चेंज आन्सर जे काय असेल ते फाइंड आउट करून लगेच सांगायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 22. प्रॉब्लेम मी अगोदर रीड करतो, मग तुम्हाला आपण एक्सप्लेन करूया. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड. वर्क विचारलेलं आहे. ओके, टू फॉर्म अ बबल आहे. हे इक्वेशन लक्षात, वर्ड लक्षात ठेवा, बबल of a 2 centimeter radius from the soap solution having the surface tension 0.07 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे त्यांनी सरफेस टेन्शन दिलेलं आहे. मी गिवन क्वांटिटी अगोदर लिहून घेतो बघा. गिवन याच्यात आहे ते फर्स्ट दिलेलं आहे, तो रेडियस दिलेला आहे. रेडियस मी आर कन्सिडर करतो. आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर दिलेला आहे. मी तो त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतला तर तो होईल 2 इंटू 10⁻⁻2 मीटर. ओके, आणि नेक्स्ट सरफेस टेन्शन दिलेलं आहे टी इज इक्वल टू 0.07 न्यूटन पर मीटर. या क्वांटिटी दिलेला आहे. आता सोप बबल फॉर्म होतोय हे लक्षात ठेवायचं. आणि सोप बबल जर फॉर्म होत असेल तर त्याचा जो सरफेस एरिया असणार आहे बबलचा, कारण बघा आपण पहिल्यांदा ड्रॉपसाठीचं सरफेस टेन्शन बघितलं होतं पी इनसाइड आउटसाइड प्रमाणे, आणि त्यानंतर बबलसाठी पण पाहिलं होतं. म्हणजे इथं पण एअर होते, बाहेरच्या साईडला पण एअर होते, म्हणून त्या सरफेस एरियाला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं तुम्हाला त्या इक्वेशनमध्ये म्हणजे डेरिव्हेशनमध्ये आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं होतं, ते लक्षात येत असेल बघा.
तसंच आपल्याला इथं सरफेस एरियाला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण का, तर हा सोप बबल फॉर्म करतोय आपण. म्हणून मी एरिया ऑफ सोप बबल लिहितो अगोदर. एरिया ऑफ सोप बबल इज इक्वल टू 2 into 4 pi r². हे इक्वेशन लिहितोय. हे का लिहितोय मी, कारण बघा आधी एक काहीतरी सोप बबल होता. त्या सोप बबलला काय करताय तुम्ही, एक सरफेस टेन्शन आहे त्याचं आणि त्याचा रेडियस आहे 2 सेंटीमीटर. मग तुम्हाला वर्क करायचं आहे, तिथं विचारलंय हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर ऑफ रेडियस फ्रॉम अ सोप सोल्युशन ऑफ सरफेस टेन्शन. म्हणजे आता एक बबल तयार करायचा, त्याचा रेडियस तुम्हाला 2 सेंटीमीटर कन्वर्ट करायचा. म्हणजे ऑलरेडी एक काहीतरी असेल त्याचा तुम्हाला हा बबल करायचा आहे, तो 2 सेंटीमीटरसाठी काहीतरी करायचं, किंवा हा बबल फॉर्म झालेला नाही असं जरी कन्सिडर केलं तरी चालेल. त्याच्यापासून तुम्हाला 2 सेंटीमीटरचा एक बबल करायचा आहे. इथं जे काय वर्क डन होईल ते वर्क डन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी जो काय एरिया चेंज होईल तो एरिया दोन्ही साईडनी चेंज होईल. म्हणजे बाहेरचा जो काय सरफेस आहे त्या बबलचा तो पण आपल्याला एरिया चेंज दिसेल आणि इनसाइडचा जो आहे तिथं पण आपल्याला चेंज दिसेल. म्हणून आपण इथं 2 ने मल्टिप्लाय करतोय. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं वर्क डन. मग त्या वर्क डन साठी जर फॉर्म्युला लिहायचा असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला काय लिहितो मी इथं, सोल्युशन म्हणून देतो. वर्क डन is equal to surface tension into increase in surface area, increase in surface area. ओके, सरफेस टेन्शन काय आहे, आपल्याला दिलेलं आहे 0.07 इंटू इनक्रीज इन एरिया, जो काय आपण आता इथे लिहिलेला आहे 2 into 4 into 3. मी अगोदर इक्वेशन थोडंसं इकडे या साईडला घेतलं. 0.07 into 2 into 4 into 3.14 into 2 into 10 to the power -2 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण r² आहे. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर जे मिळणार आहे ते आन्सर तुम्हाला मिळेल 0.703 into 10 to the power -3. वर्क डन तेच एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल, म्हणून ह्याचं मी वर्क डनचं पण युनिट काय देतोय, जूलमध्येच देतोय वर्क डन. ओके, हा प्रॉब्लेम नंबर 22 आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आहे रेक्टँग्युलर फ्रेमचा. प्रॉब्लेम नंबर 23. अ रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साईज, त्यांनी अगोदरची साईज दिलेली आहे ती आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर, इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन अँड टेकन आउट. अ सोप फिल्म इज फॉर्म्ड इफ द साईज ऑफ द फिल्म इज चेंज टू 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन द प्रोसेस. द सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म, म्हणजे इथं जे काय सोप फिल्म इज 3 into 10 to the power -2 न्यूटन पर मीटर. हे दिलेलं आहे बघा. अगोदरचा जो सरफेस फ्रेम होती म्हणजे त्याची साईज दिलेली आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. ते सोप सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर सोप फिल्म फॉर्म होते आणि त्याची ती साईज चेंज करतायत. साईज चेंज करून त्याची साईज किती होते, 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. मग ह्याच्यासाठी जे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, आता आपण हे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं रिलेशन पाहिलं ना, त्याच्या अगोदर आपण हे रिलेशन पाहिलेलं होतं. त्याला आपण हेडिंग दिलेलं रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनच दिलेलं आहे. त्यात तुम्ही फिल्म कन्सिडर केलेली होती बघा, आणि तिथं एक गोष्ट लक्षात ठेवा असं सांगितलेलं होतं की दोन्ही साईडचा सरफेस एरिया चेंज होतो, म्हणून आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं होतं. तर अगोदर आपण काय करूया, याचं गिवन लिहून घेऊया. गिवन क्वांटिटी काय आहेत त्या अगोदर घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला ते सांगतोच. गिवनमध्ये त्यांनी पहिल्यांदा जो सरफेस एरिया दिलेला आहे त्याला मी A1 म्हणतो. तो A1 त्यांनी दिलेला आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. म्हणजे सेंटीमीटर जर कॉमन घेतलं तर हे होईल, एरिया होईल 4 इंटू 10 to the power -2 मीटर.
स्क्वेअर. ओके. नेक्स्ट एरिया सेकंड जो चेंज झालेला एरिया आहे तो आहे 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. हा होईल 9 इंटू 10⁻² मीटर स्क्वेअर. ओके, हे 4 होईल, सॉरी, कारण सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर जर पाहिलं तर ते रेस टू पॉवरचे ॲडिशन करतोय म्हणजे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर होईल. त्यानंतर सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. हे आपल्याला सरफेस टेन्शन इथं मिळेल. आता वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. वर्क डनसाठीचा फॉर्म्युला आहे तो आपण मागाशी जो घेतला होता तसाच फॉर्म्युला असणार आहे. मी इथं लिहितो वर्क डन इज इक्वल टू, आपण हा पण फॉर्म्युला त्या डेरिवेशनमध्ये लिहून ठेवलेला होता बघा, 2t इंटू मी इथं लिहितो इन्क्रीज इन एरिया A2 मायनस A1 किंवा चेंज इन एरिया म्हटलं तरी चालेल. व्हॅल्यू फक्त पुट करायच्यात. 2 इंटू सरफेस टेन्शन जे दिलेलं आहे 3 इंटू 10⁻⁻². एरिया जो आहे तो एरिया आहे 9 इंटू 10⁻⁻4 -4 इंटू 10⁻⁻4. ओके. हे सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येईल ते तुम्हाला मिळेल ते असेल 3 इंटू 10⁻⁻5 जूल. ओके, हे तुम्हाला आन्सर मिळेल. हे सरफेस फिल्मचे माहीत असेल बघा, आपण सरफेस फिल्मसाठी डेरिवेशन केलं होतं. अशी सरफेस फिल्म कन्सिडर करत होतो आपण. इथं PQ वगैरे काहीतरी म्हटलेलं होतं. आता तुम्ही या साईडला सरफेस टेन्शन आहे म्हणल्यानंतर ते आपण म्हणत होतो की इलॅस्टिक मेम्ब्रेनसारखं काम होईल. आतल्या साईडला ही मूव्हेबल साईड कन्सिडर केली होती, आतल्या साईडला हा मूव होत असेल. याला आपण एक्स्ट्रा वर्क करून स्मॉल डिस्प्लेसमेंट DX करत होतो आणि त्याच्यावरून ते रिलेशन फाइंड आउट केलेलं होतं. मग ते रिलेशन जे होतं ते रिलेशन तुम्हाला DW इज इक्वल टू T इंटू 2A आपण असं काहीतरी इक्वेशन लिहित होतो. L इंटू DX लिहित होतो. L म्हणजे याची लेंथ होती आणि DX म्हणजे आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट करत होतो. आता हे 2 लिहिण्यामागचं रिझन काय होतं की त्या सरफेसवरती या साईडवरून म्हणजे वरच्या साईड करून पण याला एक वर्क डन करावं लागेल आणि डाऊन साईड जी बॅक साईड जी असेल याची त्याला पण एक सरफेस टेन्शन असेल. त्या सरफेस टेन्शनमुळं जो काही एरिया चेंज होणार आहे तो दोन्ही साईडनी चेंज होणार आहे. म्हणून इथे इक्वेशनमध्ये आपण 2 घेतलेलं होतं. म्हणजे हा काय होईल 2T, याला DA म्हणू आपण, इंटू DA चेंज इन एरिया. मग त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन क्रिएट करता येईल आणि मग आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे.